छान अशा कोथिंबीर वड्या या खायला. तर बघा, पूर्णा किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर भरपूर सारी कोथिंबीर मिळालेली आहे हिरवीगार बाजारात आणि एकदम स्वस्त आहे कोथिंबीर या आता. तर बघा, छान अशी कोथिंबीरीची एक जुडी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. चाकूने व्यवस्थित अशी परातीमध्ये स्वच्छ निवडून घेतलेली होती आधीच आणि नंतर मग मी चाकूने ही पूर्ण अशी कट केलेली आहे बघा. अशा पद्धतीनं मस्त टेस्टी टेस्टी वड्या होतात कोथिंबीरीच्या. तर छान बारीक चिरून झाल्यावरती उकडीची जी चाळण आहे त्या चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ अशी चावीखाली धुवून घेतली, कारण त्याच्यामध्ये बारीक सारीक राहाळ किंवा माती चिकटलेली असते, ती पूर्ण स्वच्छ धुवून निघते. तर हे बघा, व्यवस्थित अशी चावीखालीच धुवून घ्यायची, म्हणजे चाळणीतून सगळी घाण त्याची निघून जाते. तर आपली कोथिंबीर स्वच्छ धुवून झालेली आहे. आता परातीमध्ये मी कोथिंबीर घातली आणि नंतर मग कोथिंबीरमध्ये जे आपण जिन्नस काढून ठेवलेले आहेत ते सगळे घातलेले आहेत बघा. खरडा आहे, बेसन आणि हे सगळे मसाले आहेत, मीठ आणि लिंबू आहे आणि थोडासा रवा घेतलेला आहे, कारण वड्या छान कुरकुरीत होतात. तर एक छोटी वाटी अर्धी आहे तो रवा घेतलेला आहे बघा. बेसन घातलं, त्याच्यामध्ये हा रवा जो घेतलेला होता तो घातला. सगळे मसाले आहेत, मसाल्यामध्ये गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर व लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे फक्त, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि हा खरडा आहे बघा, हिरव्या मिरचीचा ठेचा मोठा मोठा चेचलेला आहे, तर तोही घातला. मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला नाही आणि एक लिंबू पूर्ण पिळून घेतलेला आहे. तर लिंबूने टेस्ट छान लागते आणि थोडासा ओवा हातावरती घेऊन चोळून असा घातलेला आहे त्याच्यामध्ये. तर ओलावा जो कोथिंबीरीला असतो त्याच्यामध्येच मळायचं शक्यतो. पाणी लागलं तरच पाण्याचा हात घ्या, नाही घेतलं पाणी तरीही चालेल, कारण कोथिंबीर जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचा ओलावा असतो, त्याच्यामध्येच आपलं हे पीठ घालून मळून घेऊ शकतो आपण. तर मध्ये मध्ये वैष्णवीची पण लुडबुड चालू होती आणि हे बघा, थोडंसं तेल घेऊन हाताला व्यवस्थित पीठ सगळं मळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मोठ्या मोठ्याच अशा वड्या केलेल्या आहेत आणि चाळणीला तेल लावलं आणि नंतर मग हाताला मी तेल घेऊन वड्या हातामध्येच मी करून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही, मस्त असं आपलं पीठही झालेलं आहे आणि टेस्ट तर खूपच छान झाली वड्यांची. तर जेवणामध्ये कोथिंबीरीची वडी असेल तर खूपच छान टेस्टी, अजूनच आणखीन 2 घास जास्त जातील अशा पद्धतीची ही कोथिंबीर वडी आहे. तर हे बघा, अशा पद्धतीनं ह्या वड्या केलेल्या आहेत. थापूनही करू शकता किंवा इडलीच्या भांड्यातसुद्धा कोथिंबीरची ह्या बॅटरची टिक्की जी बनवून घेतो आपण बिस्किटसारखी, तशी टिक्कीही इडलीच्या भांड्यामध्ये उकडून घेऊ शकता. खूप छान वडे होतात त्यात पण. आणि हे बघा, अशा पद्धतीनं 3 वड्या मी करून घेतलेल्या आहेत. आता पाणी घालून घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जे लिंबू आपण पिळून घेतलेला होता, तर ते लिंबूच्या साली तशाच मी त्या पाण्यामध्ये घातलेल्या आहेत. हे 2-3 झाल्यावरती आपण त्या पाण्यावरती ही चाळण ठेवली. तर थोडा थोडा तेलाचा हात, कारण बेसन असल्यामुळं चिकटतं हाताला. तर हे बघा, झालेल्या आहेत आपल्या वड्या तयार. चिकट चिकट झालेलं आहे बेसन. हे आता भांड्यामध्ये ह्या लिंबूच्या साली आहेत त्या घातल्या आणि ह्या 3 वड्या, तर एक 10 मिनिटात आपल्या उकडून वड्या तयार आहेत. तर ही बघा सगळी घाई आणि मस्त अशा टेस्टी टेस्टी कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत आणि ह्या आता आपण तळून घेणार आहोत. तर थोडंसं तेल टाकून तव्यामध्येही फ्राय करू शकता, पण मी जास्त तेलामध्ये तळून घेतलेले आहेत, खूप छान टेस्टी लागतात. आणि नंतर जे भाजलेले तीळ होते, या वड्या काढल्यावरती मग मी भाजलेले तीळ वरून भरभरले आहेत. तर आता खरविजाचाही व्हिडिओ येणार आहे, नक्की पहा. आणि कोथिंबीर वडीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.